मध्यंतरी नीटचा पेपर जो होता तो फुटलेला होता. त्याच्यानंतर एवढं वादंग निर्माण झालेलं होतं, गोंधळ निर्माण झालेला होता आणि त्यामुळे आता असं वाटत होतं, की कोणताही पेपर फुटणार नाही. कारण हे जे काय आहेत, जे कोणी शिक्षक असतील, जे कोणी अधिकारी असतील, त्यांना जनाची नाही, मनाची तरी थोडीफार तरी लाज असेल. पण पुन्हा एकदा पेपर फुटला आहे. ते प्रकरण समोर आलेलं आहे आणि ही एक दुर्दैवी घटना घडली. आपण काय समजतो सगळ्यात पवित्र क्षेत्र कोणतं आहे? तर ते शिक्षण क्षेत्र आहे. त्यानंतर सगळ्यात आदर्श कोण असेल तर तो शिक्षक आहे आणि तो शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो आहे असं आपल्याला वाटतं, पण ही सुद्धा अंधश्रद्धा निघाली. कारण उलटी स्थिती झाली आहे. भ्रष्टाचाराची गंगोत्री इथून सुरू होते. म्हणजे अधिकारी इथूनच निर्माण अशा पद्धतीने होतात. सुरुवातच जर अशी किडलेली असेल, यंत्रणा ती किडणारच होते आणि म्हणून जे आता तर अशी अवस्था आहे, की एक आदर्श शिक्षक आहे आणि त्या आदर्श शिक्षकानंच एवढं सगळं घडवलं किंवा त्यातला एक मुख्य कडी तो बनलेला होता. आता परीक्षा होती एम-पी-एस-सीची म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होती. औषध निरीक्षक पदभरतीसाठीची ती परीक्षा होती आणि 22 मार्च 2026 ला ऑफलाईन राज्यातल्या 6 ठिकाणी मुख्यालयांमध्ये ही परीक्षा 6 विभागामध्ये घेण्यात आली होती आणि जवळ-जवळ 40,000च्या आसपास विद्यार्थी त्या परीक्षेला बसलेले होते. आता या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 ला लागला आणि 506 उमेदवार पात्र ठरले. त्याच्यामधले 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 22 जुलै 2026च्या या काळामध्ये घेण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर 485 पात्र आणि 3 अपात्र अशा पद्धतीनं 488 उमेदवार त्यांची गुणवत्ता यादी प्रसारित करण्यात आली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. आता या प्रक्रियेमध्ये पेपर फुटी झाल्याचं समोर येतं आणि त्याच्यामध्ये एक लव्ह स्टोरी, त्या लव्ह स्टोरी मधला लव्ह नंतर ब्रेकअप, ब्रेकअप नंतर मग हे सगळं पेपर फुटीचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि अनेक धक्कादायक खुलासे याच्यामध्ये समोर येतात. तर नंदुरबार जिल्हा आहे त्या ठिकाणचा शहादा तालुका त्या ठिकाणची जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. त्यांचं नाव आहे अमृत पाटील. हे मुख्याध्यापक सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीचे अमृत पाटील त्यांना 2023-24 चा आता राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय म्हणा, पण उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तर अशा पद्धतीचे एक आदर्श शिक्षक, एक आदर्श मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणं, नवीन-नवीन प्रयोग करणं, त्याचबरोबर ते निष्कलंक, निस्वार्थी अशा पद्धतीची सेवा करण्याचं महान कार्य हे शिक्षक करत होते आणि त्यामुळे त्यांना आदर्श शिक्षक अशा पद्धतीचा पुरस्कार मिळालेला होता आणि या आदर्श शिक्षकाने नंतर हे सगळं प्रकरण इथूनच सुरू झालं बघा. म्हणजे हे आदर्श शिक्षक, त्यांच्या सुकन्या आणि त्या सुकन्यांची एम-पी-एस-सीची तयारी चाललेली होती. आता आपल्या सुकन्येला अत्यंत चांगले गुण मिळावेत आणि तिला त्या पदाला ती पात्र व्हावी, यासाठी हे आदर्श शिक्षक जे आहेत, ते एम-पी-एस-सीच्या 3 अधिकाऱ्यांबरोबर ते संपर्क साधतात. त्यानंतर त्या भागातील एक जो म्हणजे मध्यस्थी जो आहे त्याच्याशी संपर्क साधतात. 12 लाखाची डील होते. 5 लाख रुपये दिले जातात आणि याच्यामध्ये मग तो कौटिल्य अकादमीचा प्रवीण पाटील हा मध्यस्थी करतो आणि हे सगळं प्रकरण समोर येतं. 22 मार्चला पेपर होता. 20 मार्चला पेपर मिळाला ऋतुजा पाटीलला. म्हणजे आदर्श शिक्षकाच्या सुकन्येला तो पेपर मिळतो आणि प्रश्नपत्रिका जी तिला मिळाली, तर तिला मिळाली नंतर ती त्याच्यावरती तयारी करते आणि तिचा एक बॉयफ्रेंड होता. तिने त्याचं नाव आहे गौरव उर्फ लोकेश. मग हिनं त्या गौरवला सुद्धा ती प्रश्नपत्रिका दिली होती आणि दोघांनी 2 दिवस अत्यंत मेहनत करून त्यावरती तयारी केली, कष्ट घेतले आणि परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागला. ऋतुजा जी आहे तिला अत्यंत चांगले मार्क्स मिळाले. टॉप 10 मध्ये ती आली अशी माहिती माध्यमातून समोर येते आणि गौरव मात्र अपात्र ठरलेला होता. आता ह्यांची अगोदरची लव्ह स्टोरी आता याच्यामध्ये तडे जायला सुरुवात होणार होती. कारण ती अधिकारी होणार होती, ती मोठ्या पदावरती जाणार होती आणि हा जो गौरव आहे तो मात्र आता पाठीमागे राहणार होता. याच्यामध्येच आता यानं तिला प्रपोज केलं आणि तिनं याला नकार दिला किंवा हा म्हटला मला लग्न करायचंय आणि तिनं लग्नाला नकार दिला आणि त्यानंतर हे जे ब्रेकअप आहे ते ब्रेकअप झालं. हृदय तुटलं, मन तुटलं, नातं तुटलं. याच्यामुळे त्या गौरवला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यानं एम-पी-एस-सीच्या कार्यालयाला मेल केला आणि पेपर फुटीची तक्रार दिली.
आता तक्रार दिल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी ह्याला लक्षात आलं, की जर आता आपण ही तक्रार दिली याच्यामध्ये आपण सुद्धा अडकले जाऊ. कारण आपण सुद्धा तो पेपर घेतलेला आहे किंवा बाकीच्या ह्या सगळ्यांतला महत्त्वाचा दुवा हा सुद्धा आहे. आणि त्यानंतर मात्र मग त्यानं ती तक्रार मागं घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मग त्यानं परत मेल केला, की मी तक्रार मागं घेतो, मी मुद्दाम बनाव केला होता, मला मार्क्स कमी पडले होते म्हणून वगैरे, वगैरे. पण त्यानं जे काही हे नंतर केलं त्याला काही किंमत राहिली नाही. कारण अगोदरच तक्रारीची दखल घेतली गेली होती. कारण आपल्या देशामध्ये वातावरण तंग झालेलं होतं या पेपर फुटीमुळे. त्यामुळे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी ही गोष्ट अत्यंत सिरियसली घेतली आणि त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. अर्थात पहिली चौकशी कोणाची होणार आहे? त्या गौरवची. तर त्याच्याकडून आता माहिती घ्यायला सुरुवात झाली. त्यानंतर मग त्या गौरवने पलटी मारली, की नाही, नाही असं मला तसं म्हणायचं नव्हतं, हे नव्हतं, ते नव्हतं. पण तरी सुद्धा आता चौकशीला सुरुवात होते आणि त्यानंतर मग ती चौकशी आदर्श शिक्षकांपर्यंत पोहोचते. त्यानंतर खाजगी संस्थाचालक जो आहे त्याच्यापर्यंत जाते, अधिकाऱ्यांपर्यंत जाते आणि तपास होतो, चौकशी होते. त्यानंतर मग 6 जणांना अटक होतं. याच्यामध्ये अप्पर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, विश्वेश्वर नखाते, त्यानंतर आदर्श शिक्षक अमृत पाटील मुख्याध्यापक आणि मुख्य सूत्रधार प्रवीण पाटील कौटिल्य अकादमीचा आणि गौरव पाटील. आता काही माध्यमातून आले की याला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे किंवा चौकशी चाललेली आहे. पण साधारणपणे 6 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. आता हे लिंक कशी जुळली होती बघा. म्हणजे माध्यमातून अशी माहिती समोर येते की नखाते यांनी ती प्रश्नपत्रिका जी आहे तिचे फोटो काढले आणि ते फोटो पार्किंगमध्ये लेंडवे यांना दिले. लेंडवेने नंदुरबारच्या मराठींना दिले. मराठींनी कौटिल्यच्या प्रवीण पाटलांना दिले. प्रवीण पाटलांनी अमृत पाटलांपर्यंत पोहोचवले आणि ते ऋतुजा पाटलांपर्यंत गेले आणि त्या माध्यमातून प्रेमी गौरवपर्यंत पोहोचले आणि अशा पद्धतीनं ही लिंक अशी जुळलेली होती. याच्यामध्ये अजून एक गमतीदार माहिती अशी येते, की याच परीक्षेला गौरवचा भाऊ सुद्धा बसलेला होता, पण गौरवनं त्याला पेपर दिलेला नव्हता. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये 6 लोक तर अटकेमध्ये आहेत. त्याचबरोबर ते आता अजून याच्यामध्ये कोणी आहे का? हे पेपर अजून कुठे-कुठे, काय-काय फिरलेत, कसे गेलेत, ते सगळं आता तपासामध्ये समोर येईल. आतापर्यंत जी माहिती समोर आली ती तशीच आहे किंवा कदाचित त्याच्यामध्ये काही नवीन वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामुळे आता ही जी परीक्षा आहे ती परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी आता विचार करा, एखादी परीक्षा आहे, त्या परीक्षेची माणूस एवढं जीव तोडून, मेहनत करून, कष्ट करून, रात्रंदिवस राबून त्याची तयारी करतो. त्यानंतर काही महिन्यानंतर परत लक्षात येतं की त्याच्यामध्ये फ्रॉड झाले आणि पुन्हा ह्याच्यामध्ये ह्या लोकांच्या लक्षात कसं येत नाही की त्या परीक्षेचा दबाव किती असतो. पोरं, विद्यार्थी अक्षरशः जीव देतात. म्हणजे स्वतःच्या जीवा पलीकडे सुद्धा म्हणजे त्यांना ते स्ट्रेस आलेलं असतं, टेन्शन आलेलं असतं आणि असं असताना सुद्धा पुन्हा एकदा परीक्षा घ्या, पुन्हा एकदा. म्हणजे आपल्याला वाटलं होतं, की अगोदरची नीटची परीक्षाचं जे नीट हे झालं, तर त्याच्यामुळे कदाचित आता ही लोकं सुधारली असतील. पण तसं नाही. त्याच्यानंतरही अनेक पेपर आणि अनेक गोष्टी फुटलेल्या आहेत आणि हे होतंय. आता हे सगळं झाल्यानंतर मग अशा प्रक्रियेतनं जे अधिकारी निर्माण होतात, आपण कशी अपेक्षा ठेवणार, की त्यांनी मुंडे साहेबांसारखं काम करावं? कारण ज्या अर्थी इथं जर 12-12 लाख रुपये एका पेपरला दिले गेले, म्हणजे अभ्यास करायची गरजच नाही ना. तुम्हाला बाकीचे काय असण्याची गरजच नाही ना. तुम्हाला फक्त तुमच्याकडे पैसा पाहिजे. आदल्या दिवशी पेपर तुम्हाला मिळणार. तुम्ही त्याच्यावर तयारी करायची आणि पेपर द्यायचा आणि टॉप 10 मध्ये यायचं. विषय मिटला. वशिला पाहिजे, पैसा पाहिजे. बस ह्याच्या पलीकडे काही तुमची पात्रता, लायकी असण्याची गरज नाही. असे जर हा जर संदेश लोकांपर्यंत गेला, तर का आपल्या देशामध्ये आता ही जी आत्ताची स्थिती चाललेली आहे, किती वाईट अवस्था आहे. एकतर लोकांना नोकऱ्या मिळत नाही, काम मिळत नाही. त्याच्यामध्ये ते कष्ट करतायत आणि आता हे परीक्षा दिलेली आहे. त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे? परत तेच करत बसायचं. परत तोच विषय. परीक्षा, त्याच्यानंतर ते अभ्यास आणि त्या सगळ्या गोष्टी. हे सगळं इतकं इरिटेट आणि इतकं त्रासदायक आता सध्याच्या काळामध्ये झालेलं आहे आणि जे आपल्यासारखे सामान्य लोक जे असतील ना, की जे बाबा म्हणतात आपण प्रामाणिकपणे काम करू, अभ्यास करून 4 पैसे मिळवू, अशा लोकांना फार त्रासदायक अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे मला जरूर कळवा. आतापर्यंत जी माहिती माध्यमातून समोर आली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता याच्यामध्ये काय अपडेट असतील ते सुद्धा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि जर काही नवीन वेगळी माहिती जर समोर आली तर ती सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.